कोकणातल्या राणे कुटुंबात सध्या एक खासदार, एक कॅबिनेट मंत्री आणि एक आमदार असं समीकरण आहे. पण राणेंच्या घरात दोन पक्षही आहेत. खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे हे भाजपात, तर आमदार निलेश राणे शिवसेनेत आहेत. त्यामुळे महायुतीतल्या संघर्षात कधीकधी राणेंच्याही घरात तू मे होते. आताही राणेंच्या दोन्ही मुलांमध्ये पॉलिटिकल वार रंगलाय. नेमकं काय घडलंय याचा आढावा घेणारा पुढचा खास रिपोर्ट. आमच्या प्रार्थनांचा, आमच्या मंदिरांचा कधीच कोणाला त्रास झालेला नाही. प्रत्येकाने आपला धर्म सांभाळावा आणि आम्हाला आमचा हिंदू म्हणून आम्हाला या देशामध्ये, या राज्यामध्ये, आमच्या राहुरीमध्ये जगायला द्यावं, एवढाच आमचा मुद्दा ह्या निमित्ताने आहे. आम्ही तुमच्या आडवे येत नाही, पण तुम्ही आमच्या आडवे आलात तर दोन पायावर घरी जायला देणार नाही. नितेश राणे, नारायण राणेंचो धाकटो झेल म्हणजेच धाकटे चिरंजीव. जे कोण अफवा करतायत ना, निलेश राणे परत कुठेतरी बीजेपीत जाणार, परत इकडे तिकडे जाणार, आयुष्यात परत कधीच जाणार नाही. निलेश राणे, नारायण राणेंचो थोरलो झेल म्हणजेच मोठे सुपुत्र. आता थोरला जास्त आक्रमक की धाकटा, या प्रश्नाचं ठोस उत्तर कदाचित सिनियर राणे म्हणजेच नारायण राणेंनाही देता येणं तसं कठीणच आहे. मात्र घरातल्याच या दोन आक्रमक तलवारी आपापसातच भिडू लागल्यानं नारायण राणेंचं ही टेन्शन काहीसं वाढलेलं असेल. आता राणे ब्रदर्स मधल्या वॉरचं कारणही सविस्तररित्या समजून घेऊया. नितेश राणे हे कणकवलीचे भाजप आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री, तर निलेश राणे हे कुडाळचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार. दोन्ही भाऊ एकमेकांच्या राजकारणात फारशी लुडबुड करत नाही. 2029 ला या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण वाटचाल सुरू करू. आणि त्यासाठी लागणारी जी ताकद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तर आपल्याला देतच आहेत. एवढे कर्तबगार मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत की कार्यकर्ते म्हणून आपल्याला निश्चित पद्धतीने बळ भेटत आहे. नाहीतर उघाड डीपीडीसीची यादी रद्द झाली नाही. मात्र धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना नितेश राणेंनी शिंदेच्या शिवसेनेला डिवचलं. धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुप्त संघर्ष आहे. शिंदेच्या शिवसेनेचे प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत. सरनाईकांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीनं मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या तक्रारीनंतर ही स्थगिती देण्यात आली. कुणी कितीही ताकद लावली तरी मुख्यमंत्री फडणवीसच बाप आहे असा डायलॉग मारत यावेळी नितेश राणेंनी प्रताप सरनाईकांसह शिंदेच्या शिवसेनेला डिवचलं. की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवावं की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. नितेश राणेंचे हे टोले टोमणे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असलेल्या निलेश राणेंना चांगलेच झोंबले. त्यांनी देखील तडकन मोबाईल हातात घेतला आणि एक्स पोस्ट करत धाकट्या भावाची कान उघडणी केली. नितेशनं जपून बोलावं, मी भेटल्यावर बोलेनच. आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमका कुणाचा फायदा करतोय याचं भानही असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही. विषय जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही. तो विषय जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही. आता थोरल्या भावाचा हा सल्ला धाकट्यानं म्हणजेच नितेश राणेंनी जास्त सिरियसली घेतलेला दिसत नाही. आता त्यांनी केलेली एक्स पोस्ट पहा. निलेशजी, तुम्ही टॅक्स फ्री आहात अशी पोस्ट करून नितेश राणे मोकळे झाले.
आता अख्खं कोकण नितेश राणेंच्या या एक्स पोस्ट मधल्या टॅक्स फ्रीचा नेमका अर्थ काय हे शोधण्यात मग्न झालाय. राजकारण महत्वाचं की नातं, या प्रश्नाचं उत्तर समजावून सांगताना निलेश राणे भूतकाळात डोकावताना दिसले. राजकारण म्हणजे सगळंच काही नसतं. नाती जी असतात तीच टिकत असतात. राजकारण कधी ना कधीतरी संपतं, बदलतं. निवडणुका येतात, निवडणुका जातात. आयुष्यातल्या 10 वर्षात मी बरंच शिकलो. 2 पराभव मी बघितले. तो सगळा बघितल्यानंतर जेव्हा मी असं वाटलं मी माझ्या मूळ पक्षात आलो. आता राजकारण धाराशिवचं. वाद पेटलाय सिंधुदुर्गातल्या 2 भावंडांमध्ये. मग मूळचे धाराशिवचे नेते गप्प कसे बसतील? ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी तर नितेश राणेंवर जोरदार प्रहार केला. त्या सामान्य लोकांना दिलेली आश्वासनं जर तुम्ही पाळत नसाल आणि त्याच्याबद्दल जर आम्ही बोललो, ती जर तुम्हाला किरकिर वाटत असेल तर ही किरकिर आम्ही रोज करणार आहे. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की जाण्या येण्याचा त्रास, त्या विमानाचा खर्च, शासनाचाच खर्च होतो ना शेवटी विमानाचं जाऊन यायचं म्हणल्यावर, कारण ही किरकिर रोज होणार आहे. मग त्याच्याऐवजी हिथंच एका ठिकाणी कुठंतरी घर बागा, चांगली जागा बागा आणि हिथंच राहावा. म्हणजे किरकिर केलं म्हणजे जे काय तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट घेऊन काय करायचं ते करता येईल, तुम्हाला सोपं जाईल. विनाकारण जाण्या येण्याचा त्रासही वाचेल आणि शासनाचा पैसाही वाचेल. राणे बंधूंमधल्या वागयुद्धावर बोलताना भाजप नेत्यांनी कोणते सल्ले दिले तेही पाहूया. माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात. त्यांनी बोलताना हे बोलायला पाहिजे की माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत आणि जो काही अन्याय झाला असेल तो आम्हाला ते न्याय देईल असं बोलता आलं असतं. पण त्या ठिकाणी जे काही थोडा असंवैधानिक किंवा ज्या पद्धतीचं बोलणं झालं आहे त्यामुळे थोडी प्रतिक्रिया आली आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी खरं तर त्याच्याबद्दल थोडीशी मनामध्ये थोडा मतभेद निर्माण झाले. त्या प्राप्त परिस्थितीत काही आपल्याला काही निर्णय करावे लागतात, काही राजकीय भूमिका मांडावी लागते. आता त्यांनी आता जी भूमिका नितेशजींनी मांडलेली आहे ही नेहमीच पक्षाला पूरक राहिलेली आहे. आता नितेशजी मला वाटतं निलेशजी शिंदे सेनेमध्ये आहे. तर शिंदे सेनेला नितेशजीचा धोरण मान्य नसेल तर शेवटी असे ते घरातला विषय आहे, ते मला वाटतं ते एकमेकाला एक चर्चा करून तो विषय संपवतील. आता नितेश आणि निलेश यांच्यातली ही शाब्दिक लढाई फक्त राणे घराण्यापुरती मर्यादित नाहीये, तर महायुतीमधल्या म्हणजेच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमधल्या सुप्त संघर्षाचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे नितेश राणेंचे बॉस आणि निलेश राणेंचे पक्षप्रमुख या वादात आता लक्ष घालणार का हे पाहावं लागेल. धाराशिवहून अप्पासाहेब शेळके आणि कणकवलीहून सदाशिव लाडसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.